पहाटेचे 4 वाजलेत आणि आम्ही अजूनपर्यंत पोहोचलेलो नाहोत. या ठिकाणी आम्ही टेंट लावलेला आहे आमचा. तसंच आमच्या दोन्ही गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत. मला पेट्रोलसुद्धा टाकायचं आहे. पेट्रोल संपलं आहे, एकच कांडी राहिली. आम्ही आता बरोबर रेल्वे ब्रिजच्या खाली आंघोळ करतोय आणि बघा ट्रेन चालली आहे. नमस्कार मंडळी, राम राम. आज बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा तब्बल 2 वर्षानंतर मी आज पुन्हा एकदा ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे. आणि तसंच ह्या म्हणजे सुरुवात अशी करत आहे की देवाचा आशीर्वाद घेऊन आज ही आम्ही सुरुवात करत आहे. आम्ही निघालो आहोत गणपतीपुळे. बरोबर, आम्ही निघालो आहोत गणपतीपुळेला. साधारणतः आत्ता वाजले आहेत 7:30. तुम्हाला टाईम दिसत असेल, 7:30 वाजलेले आहेत. आम्ही आत्ता निघणार आहोत. निघायला जवळपास मला वाटतं अर्धा तास तरी लागेल, कारण माझ्या गाडीला एक चार्जर लावायचा होता. चार्जर मी काढला होता, तर माझा मित्र धीरज हा चार्जर लावत आहे. त्याचंच हे दुकान आहे, श्रीराम ऑटोमोबाईल्स, मानगाव हिंजवडी मानमध्ये. तर आणि हा अजून एक मित्र आहे. नमस्कार कर रे, अरुण दास. हा तो बॅग सेट करत आहे. बरोबर बॅग मी लावत आहे, कारण लांबचा पल्ला चाललो आहे आम्ही. 2 दिवसाची आमची ट्रिप असणार आहे. खूप मजा येणार आहे मित्रांनो, खूप. मध्ये बनवत नव्हतं, याचं कारण असं की कारण मी कामामध्ये बिझी होतो. परत छोटे मोठे प्रॉब्लेम होते. आणि आज जाण्यासाठी एवढा उशीर का झाला, कारण प्रत्येकाचं दुकान आहे. मित्राचं दुकान आहे, मी पण कामावरून आलो, मित्र पण कामावरून आला, त्यामुळं उशीर झाला. निघूया, बघू. आता धीरजला थोडी मदत करतो मी. आता सीट काढलंय त्याने. मोबाईलला चार्जिंग नाही आहे, 50% चार्जिंग राहिली. तर माझ्याकडे चार्जर होता, म्हटलं धीरजला लावून घेत. आणि पॉवर बँक जी होती ती पण सापडली नाही, कारण घाईघाईमध्ये निघालो आहे आम्ही. तसं काय आमचा प्री प्लॅन नव्हता. आम्ही अचानक असा प्लॅन केला की निघूया. काल केला होता, पण तसं काय कन्फर्म नव्हतं आमचं जाण्याचं. अरुण आला, म्हणला भाई निकाल नाही. अरुणला म्हटलं भाऊ चल. अजून एक मित्र येणार होता, तो म्हटला त्याचा काहीतरी त्रास झाला, त्यामुळे त्याला काय आणता रिपेअरिंगचं काम चालू आहे. चलो पटकन रिपेअर करून आपण पटकन आपल्या मार्गाला लागू, कारण उशीर पण खूप झाला. 8 इथंच वाजले. काय नाही, रात्रभर गाडी चालवून गणपतीपुळेला पोहोचू, नाही तर जिथपर्यंत जाऊ तिथं आम्ही स्टे करणार आहोत. टेंटसुद्धा घेतलेला आहे, हे बघा टेंट आहे. बॅग पण सेट केलेली आहे आणि माझ्या गाडीचा टेंट पण लावून झालेला आहे. फक्त आता ही बॅग लावायची. टँक बॅग लावणार आहे. सीट कवर लागलेलं की 10 मिनटात तर आम्ही इथून निघणार आहोत. घरून काही फक्त अरुण दास जेवून निघालेला आहे. आम्ही दोघांनी तर काहीच खाल्लेलं नाही आहे. आणि दासला पण आता परत भूक लागली, तर मध्ये वाटेत कुठंतरी थांबून आम्ही जेवणार परवा. चला तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. महातोबाच्या नावानं चांगलं. गाडीचा टायमर आत्ता थोडंसं चेंज झाला आहे, ते बॅटरीचं काम करत होतं त्यामुळं. तर हा टाईमसुद्धा आपण चेंज करू. पहिलं मी नाही धीरजच्या दुकानात ते हवा पंप चालत नव्हता, त्यामुळे तो दुसऱ्या दुकानात गेला हवा भरायला. मी तोपर्यंत बेकरी उधर रहेगा. मी आधी ट्रिप सेट करतो, 0 करून टाकतो. यस, ट्रिप सेट झाली, 0 झाली. आता दास म्हणतोय की बेकरीमधनं काय घेत आहे, काय ह्या केक शॉप आहे, बेकरीमधून तर काहीतरी घेतो असं म्हणतोय तो. क्रीम रोल काहीतरी घेईल. इथे एक बेकरी होती, कुठे गेली?
कुठं आहे रे? कुठं आहे? चला काय घेतोय हा बेकरीमध्ये ना. चल मोबाईल घेतो. सारखा काळ खाल करावं लागणार आहे मोबाईल. काय घेतो? देख अपने तो रात को क्रीम रोल ही लेना. क्रीम रोल लो. हाँ बस और क्या लेगा? कुछ मत लो. ये खारी वगैरह कुछ चाहिए? उसके लिए चाय लगेगा, मत ले. क्रीम रोल ही ले. भाई कौन है? एक अपडेट. बऱ्याच वेळानंतर आम्ही ताम्हिणी घाट क्रॉस केला, माणगाव क्रॉस केला. आता आम्ही महाडच्या दिशेने जात आहोत. बरीचशी थंडी वाजत आहे, खूप थंडी वाजत आहे. सगळं संपूर्ण पॅक झालं आहे. मास्क लावला आहे, ही जी कॅप आहे हुडीची ती पण लावलेली आहे. ग्लोव्ज ब्यूज, खूप थंडी वाजते. आता जवळपास अजून 185 किलोमीटर आहे. तर आम्ही जेवढं जाऊ शकू तेवढं म्हणजे तेवढं आम्ही जाणार आहोत. त्याची बॅग निसटत होती, तर बॅग परत आम्ही पॅक केलेली आहे. पाहूयात आता किती वेळात आम्ही कुठपर्यंत जातो आहे. जिथपर्यंत जाऊ तसे तर थंडी खूप वाजते आहे, पण जिथपर्यंत जाऊ तिथं आम्ही कॅम्पेन करणार आहोत. आणि जवळपास सकाळी 10 वाजेपर्यंत तर झोपणार आहोत उन्हामध्ये. माझा तर तोच विचार झाला की सकाळ झाल्यानंतर उन्हात झोपावं, कारण शरीरातली सगळी थंडी निघून जाईल. तर चला मग डायरेक्ट आपण कॅम्पेनच्या ठिकाणी भेटूया. पहाटेचे 4 वाजलेत आणि आम्ही अजूनपर्यंत पोचलेलो नाहोत. जवळपास 60 किलोमीटर तर राहिलेलं आहे. खूप थंडी वाजली होती, हातपार गारठले होते. एक मस्तपैकी अशी जागा बघितली आम्ही आणि तिथं आम्ही शेकोटी पेटवलेली आहे. टेंटसुद्धा लावलं आहे तिथं, थोडं तुम्हाला दिसत असेल. तर 10 वाजेपर्यंत झोपू असा आमचा सध्या तरी विचार चालला आहे. खूप मजा येते, शेकून घेतो. खूप तर गारटले होते, हातपार असे जाणवत नव्हते. लाकडं शोधून लाकडं पण आम्हाला बरोबर सापडलेली आहे. खूप मजा येते. कसं वाटतंय रे मित्रांनो? बोला. खूप मजा येते. मजा येते. झोप काय आता येईना. सकाळचं बघू काय होतंय. 10 वाजेपर्यंत झोपायचा विचार केलाय. जे काय असेल पुढलं अपडेट तुम्हाला देऊ. बाकी काय बोलायचं लय भारी मजा, एक नंबर मजा येते, एक नंबर. असं मस्तपैकी कोकणात चाललोय आणि कोकणात जाताना आम्ही कॅम्पेन करतोय. अजून काय पाहिजे? अचानक झालेला प्लॅन आणि कॅम्पेन, एक मजाच वेगळी. नमस्कार मंडळी, राम राम. दिवस दुसऱ्यामध्ये तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आम्ही कॅम्पेन केलेलं आहे कोंडमळा या गावामध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो. तर असं ठिकाण आहे ते. या ठिकाणी आम्ही टेंट लावलेला आहे आमचा. तसंच आमच्या दोन्ही गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत. आणि पहाटे आम्ही इथं शेकोटी पेटवलेली होती. जास्त लांब नाही आहे, आपल्या मेन रस्त्यापासून थोडंच वरती एक मस्तपैकी अशी जागा आम्ही इथं पाहिलेली आहे. ही जागा आम्ही असं कसं मॅपवरती पाहून एक मस्तपैकी जागा शोधलेली आहे. खूप मजा आली. जवळपास 70 किलोमीटर गणपतीपुळे इथून आहे. थंडी जास्त असल्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला यायला. थंडीमुळे आम्ही गाड्या थोड्या हळूहळू पळवत होतो, तर कुठं जोरात पळवत होतो. पटकन आवरायचं आहे, कारण जास्त आपल्याला उशीर करायचा नाही आहे. आता ब्रश बिश करून आम्ही निघणार आहोत आणि तसंच आंघोळसुद्धा करायचे. तर वाटेत आम्ही एक नदी पाहिलेली आहे, तर तिथं जाऊन ते पाणी कसं आहे, तर त्यानुसार म्हणजे चांगलं पाणी असेल तर आम्ही नक्कीच तिथं आंघोळ करणार आहोत आणि आंघोळ करून देवदर्शनाला जाणार आहोत. धीरज तर आता झोपलेला आहे. मी काय आता 5 मिनटात आवरण आणि आवरून आहे. तो समोरच हॉटेल आहे, चहा प्यायला गेलो होता, तो काय येतोय. खूप मजा येते असं कॅम्पेन करून राहण्यात आणि शेकोटी पेटवून कसं
बोन फायर म्हणू शकतो आपण. काल खूप थंडी वाजत होती तर शेकोटी पेटवली, आधी गरम झालो, नंतर मग थकलो होतो. झोपसुद्धा पूर्ण झालेली आहे आमची आणि आता पटापटा आवरून आम्ही इथून निघणार आहोत. हे आमच्या बॅग सगळ्या काढल्या होत्या, तर गाडीला मस्तपैकी चांगलं पुसून आम्ही निघणार आहोत. पटकन आवरूया. चल रे धीरज उठ. धीरजची तर काय झोप झालेली नाही आहे. आरोनची मस्तपैकी झोप झालेली आहे. तो चहा पिऊन आलाय. हे पिला का चहा? आरोन आला चहा पिऊन. तर मी आवरतो पटकन आणि आपण गाडीवर भेटूया. तर चला मग आपण आजच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. रस्त्याला येऊन थांबलोय. धीरज आलाय. चला निघूयात आपण. मला पेट्रोलसुद्धा टाकायचं आहे. पेट्रोल संपलं आहे, एकच कांडी राहिली. हो ना. हां काय म्हणा, पुढं नदी आहे, थांबू आंघोळीला. आंघोळसुद्धा करायची आहे. आंघोळ करून मंदिरात जाता येईल आपल्याला. आपण आता कोंडमाळा गावाचं नाव आहे. तर या गावामध्ये आपण कॅम्पेन केली. खूप भारी अशी कॅम्पेन झाली आहे. मला वाटतं आधी आपण आंघोळ करून घेतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग खातो, कारण भूकसुद्धा खूप लागली आहे. रात्री थोडंफार खाल्लं होतं, चपाती भाजी खाल्ली होती, तर त्यांनी काही जास्त पोट भरलं नाही. सगळ्यात पहिली प्रायोरिटी आंघोळ. त्याच्यानंतर मग अंगसुद्धा खासते. त्याच्यानंतर मग जेवण करू. त्याच्यानंतर मग दर्शनाला जाऊ. दर्शनाला गेल्यानंतर पुढचा काय प्लॅन येतो तिथं बसून पाहता येईल, कारण काय प्लॅन केलेला नाही आहे. अनप्लॅन ही आमची ट्रिप होती. तर वाटेत जे काही ते आपण आम्ही मॅपमध्ये पाहून ते लोकेशन बघणार आहोत. खूप मजा येते मित्रांनो, खूप. 2 वर्षांनंतर मी आज हा ब्लॉगला पुन्हा चालू केलं आहे. आता इथून पुढं आठवड्यात 1-2 आठवड्यात एक ब्लॉग तर आपला येईलच. चला मग थोडासा स्पीड वाढवतो मी आता, कारण आता 11:30 वाजलेत. आपल्याला गणपतीपुळे पाहून परत त्याच्यानंतर दर्शन घेऊन बीचवर जाऊन फिरून आजूबाजूचं 1-2 लोकेशन पाहून कुठंतरी स्टे करायचं आहे, लवकर स्टे करायचं आहे. त्याच्यानंतर मग उद्याचा प्लॅन तसं काय माहिती नाही आहे, काय फिक्स नाही आहे प्लॅन. उद्या काय करायचं काय नाही, तसं गेल्यावरच आपण ठरवू. चला. श्रीदेव केदारनाथ मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड हे आम्हाला रस्त्यात दिसलंय. तर इधर से ही रास्ता है ना. ते पाहून येऊ. 9 किलोमीटर आहे. काय कुंड? हां नाही रे, चल जाऊया. हां पाहूया तिथं काय ते समोर केदारनाथ मंदिर. पाहूयात कसलं आहे, काय आहे. जागा चांगली आहे, पाणी सुद्धा स्वच्छ दिसतंय. मासे आहेत. ते जे गरम पाण्याचं कुंड होतं ते इथं आतमध्ये आहे आणि तिथं लोक कसे, माझ्यावर अंधार येतो, तर तिथं लोक कसे आंघोळ करत होते. तर ते दाखवणं तर मला तसं उचित वाटलं नाही.
त्यामुळं मी तुम्हाला ते काय असं दाखवू शकलो नाही. आणि इथंच एक केदारनाथ मंदिर आहे, तर त्याच्या आतमध्ये पण आम्ही जाऊ शकत नाही कारण आम्ही आंघोळ केलेले नाही आहे. ते पण कसं बरं वाटत नाही, त्यामुळं आम्ही इथं झाडाखाली बसलो आहे. आता एक 5 मिनटं बसून आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करणार आहे. मतलब रगड़ खाने से बचाता है. पंक्चर झाली गाडी तर मग झालं का? ट्यूबलेस है. किधर गाड़ी डाला हम लोगों ने क्या पता. अरे नीचे लाना ही पड़ेगा घुमाने के लिए. इधर किधर घुमाएगा? सरक सरक तो मैं बराबर घुमाता है. कसं पाणी बघ रे. स्लिपी रहेगा तो आराम से उतरना पड़ेगा. है पाणी बऱ्यापैकी. पानी बढ़ता कमता रहता है यहाँ पे. पानी यहाँ का धूप में रख गिरे साले. आज रहने दे. चला आता इथं आंघोळ करून घेऊ. वरती रेल्वेचा ब्रिज जायचं का वरती उड्या मारू. आम्ही आता बरोबर रेल्वे ब्रिजच्या खाली आंघोळ करतोय आणि बघा ट्रेन चालली आहे. आवाज येत असेल तर या साईडने थोडं कमी दिसते गाडी. आम्ही आंघोळ थोडा अजून 5 मिनिटं आंघोळ करून निघूया. खूप मजा येते. रेल्वे ब्रिजच्या खाली रेल्वेचा आवाज आणि त्याचा तिथं आम्ही आंघोळ करतोय पाण्यामध्ये. चला तर आंघोळ झालेली आहे, कपडे सुद्धा चेंज केलेली आहेत. आत्ता 2:02 वाजले जवळजवळ. आणि एवढी भूक लागली सकाळपासून तर काही खाल्लेलं नाही आहे. बिस्किट खाल्लं होतं, क्रीम रोल खाल्लं होतं आणि एवढी भूक लागली तर त्याच्यामुळं डोकं पण खूप दुखतं आहे. आवरून झालेलं आहे आणि गाडी अशा ठिकाणी आणली आहे आम्ही. तर इथून न्यायचं म्हटलं तर थोडं चॅलेंजिंग आहे. या दोघांचं पण आवडतं आहे. पटकन गया